नमस्कार, मी आर्किटेक्ट संदीप जोशी, डायरेक्टर प्रोम ग्रुप. मागचा जो आपला भाग होता त्या भागामध्ये आपण बघितलं की फुटिंग झालेले आहेत आणि कॉलम्स वरती आलेले आहेत आणि मग प्लीन बीम्स आणि मग त्याच्यावरचं बांधकाम या संदर्भात आपण मागच्या भागात बघितलं. आता आज जे आपण बघणार आहोत ते म्हणजे आता ही प्लिंथ म्हणजे ज्याला आपण पाया म्हणतो, पायाचा जो भाग आहे तो पूर्ण झालेला आहे आणि तो पूर्ण झालेला जो भाग आहे तो कसा आणि कशा पद्धतीने दिसतो हे आता मी तुम्हाला इथे दाखवतोय. आता हे जे तुम्हाला हे दिसतंय, ही जी प्लिंथ आहे हे एका बंगल्याची आहे आणि हे जे साईडनी तुम्हाला जे दिसत आहे ते प्लिन बीम आणि आता मधला जो भाग बघताय ह्या याच्यामध्ये पूर्णपणे कॉन्क्रिटिंगनी आपण एक लेवल त्याची केलेली आहे. आता हे जे तुम्ही बघताय की आता हा पाया पूर्ण झालेला असल्यामुळे एक साधारणपणे त्या बंगल्याचा जो एक आकार असतो की साधारणपणे त्याची जी आउटर बाउंड्री आहे ती कशी आहे ही आता तुम्हाला याच्यातनं दिसतंय, समजतंय की साधारणपणे कसं आहे. आणि मग आता त्याच्यापासूनचे असणारे जे बाहेरची जी कंपाऊंड वॉल किंवा ती जे फेन्सिंग आहे त्याच्यापर्यंत साधारणपणे आता जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, त्याचा आता व्यवस्थित अंदाज यायला लागलेला आहे जो सुरुवातीला आपल्याला येत नव्हता. म्हणजे आता इथे तुम्हाला दिसेल की हे फेन्सिंग आहे, ज्याच्यानंतर मग याचं एक कंपाऊंड वॉल या ठिकाणी आम्ही बांधू की ह्या बंगल्याच्या पासून हे जे अंतर आहे हे अंतर आता किती आहे व्यवस्थित इथे आपल्याला दिसतंय. आता प्लिंथ साधारणपणे जे आपण करतो तो पाया असतो तो कुठेतरी कमीत कमी एक 2 फूट म्हणजे जमिनीच्या लेव्हलपासून 2 फूट असायला पाहिजे. पण आता जमीन आपली पूर्ण काय एका लेव्हलला नसते. इव्हन आता हा प्लॉट सुद्धा जो बघतोय तर बऱ्यापैकी तो एका लेव्हलला आहे, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडेसे चढ उतार आहेत. म्हणजे आता अगदी या इकडच्या कोपऱ्यामध्ये जर समजा आपण बघितलं तर साधारण ही जी प्लिंथ आहे हे कुठेतरी एक 2 फुटाच्या आसपास आहे उंचीला. तर अगदी मागचा जो भाग आहे या ठिकाणी हीच जी उंची आहे म्हणजे जमिनीपासून ही जवळजवळ 3 ते 3.25 फूट आहे. म्हणजे मिनिमम कुठेतरी एक 2 फूट, 2.25 ते 2 फूट आणि मग जमिनीच्या उताराप्रमाणे त्या ठिकाणी आपल्याला प्लिंथ मात्र एका लेव्हलला ठेवायला लागते. त्यामुळे कुठेतरी एखादा भाग असा असतो की त्या ठिकाणी 3.5 फूट सुद्धा ती उंची. काही वेळेला तर असं होतं की जर प्लॉटला थोडासा उतार जास्त असेल तर त्या ठिकाणी 4, 4.5, 5 फुटापर्यंत सुद्धा तुमची जो पाया असतो तो वरती असतो. आता त्याच्यामुळे काही मेन काय होतं की बाबा ज्या ठिकाणी तो उंच असतो, ज्या ठिकाणी तिथे उंची जास्त असते त्या ठिकाणी माझं आपलं जे फिलिंग आहे म्हणजे जे भराव असतो तो भराव थोडा जास्त करावा लागतो, त्याची उंची जास्त असते. पण मग मागच्या भागात मी तुम्हाला दाखवलं होतं की जे प्लिन बीम्स आहेत बाजूचे ते त्या प्लिन बीमच्या खाली सुद्धा बांधकाम करावं लागतं आणि मग ते बांधकाम प्लिन बीम आणि मग हे सगळे जेव्हा प्लिन बीम एका लेवलला येतात ते एक लेवल करून झाल्यानंतर मधला जो भाग आहे पूर्णपणे त्याच्यामध्ये भराईमध्ये म्हणजे दगड असतील, माती हे पूर्णपणे कॉम्पॅक्ट केले जातात. म्हणजे करून त्याच्यावरती प्रेशर टाकून ते पूर्ण आतमध्ये एका लेव्हलला केलं जातं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती जवळजवळ 4 इंच जाडीचा कॉन्क्रीटचा थर येतो जो त्या प्लिन बीमच्या लेव्हलला येतो आणि मग एका लेव्हलला हा सगळा पाया होतो. जे तुम्ही आता इथे बघताय की सगळ्या ठिकाणी ती लेव्हल 1 आहे. आता मध्येच हे जे 2 तुम्हाला जे खड्ड्यासारखे दिसत आहेत ती लेव्हल खालती काय आहे तर हे जे 2 संक आहेत ते टॉयलेटचे आहेत. म्हणजे इव्हन तिकडचा जो प्लिन बीम आहे तोही खालती आहे. आता कारण टॉयलेटचे संक का म्हणजे तो भाग का खालती आहे तर टॉयलेटमध्ये आपल्याला जे ड्रेनेज करायला लागतं म्हणजे जे पाणी जे असतं त्या पाणी बाहेर जाण्याच्यासाठी तिथे जो न्हाणी ट्रॅप असतो तर तो न्हाणी ट्रॅपसाठी ती जी उंची असते आत मावण्यासाठी ती कमीत कमी साधारणपणे 7 ते 8 इंच असावी लागते. आणि मग काय करतो मग तो जो भाग असतो तो आपण खालती घेतो. मग एका ठिकाणी प्लॅनच्या प्रमाणे न्हाणी ट्रॅप त्या ठिकाणी बसतो म्हणजे बाथरूमचं पाणी बाहेर जाण्यासाठी किंवा इव्हन आता हल्ली जे आपण बघतोय की आपलं इंडियन WCचा फारसा वापर होत नाही, कमोड असतो. पण कमोड जरी असला तरी त्या भागामध्ये पडणारं पाणी जाण्यासाठी जो न्हाणी ट्रॅप असतो तो सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी तो मावण्यासाठी ती जी उंची असते ती जवळजवळ 7 ते 8 इंच असल्यामुळे हा भाग आपण खालती घेतलेला आहे. आणि मग जे काही अंडरग्राऊंड पाईप जे असतील ते पाईप सगळे त्याच्यातून जाऊन तो भाग मग त्याच्यानंतर तो तिथेही भराई होईल सगळे न्हाणी ट्रॅप म्हणजे प्लंबिंगची सगळी फिटिंग बसल्यानंतर आणि मग तो सुद्धा आपल्या रेग्युलर बंगल्याच्या लेवलला येईल. फक्त ज्याला एक टाईल ड्रॉप म्हणतो थोडासा तेवढा भाग तो खालती असतो. तर आता हे जे तुम्ही बघताय ही प्लिंथ ही एका लेवलला आहे
आणि ह्या प्लिंथच्या नंतर म्हणजे ह्या आता पाया झालेला आहे पूर्ण आणि आता याच्या नंतर होणार आहे ते पुढचं बांधकाम. हा, आता हे जे प्लिंथचं जे आहे म्हणजे जी आपण कामाला पहिली सुरुवात केली होती, खड्डे खणले होते, खड्डे खणल्यानंतर मग त्याच्यामध्ये फुटिंग, त्याच्यानंतर मग ते बिलो प्लिंथचे सगळे कॉलम्स, प्लिंथ बीम, मग नंतर भराई, हा जो एक वेळ आहे ना, हा वेळ कुठेतरी साधारणपणे 1-1.5 महिन्यांचा तरी असतो, कारण त्याला थोडा जास्त वेळ लागतो. आणि एकदा का पाया झाला की त्याच्यानंतरचं जे वरचं जे काम आहे ते वेगात होतं. आणि हे जे तुम्ही आता बघताय की हे एका लेव्हलला मधले भाग आहेत, पण मध्ये हे तुम्हाला ज्या सळ्या दिसतात ह्या कुठल्या आहेत, तर जे कॉलम आरसीसी स्ट्रक्चर असल्यामुळे जे कॉलम आता जे वरती जायचे घेऊन जायचे त्याच्यासाठीच ह्या सळ्या या खालच्या फुटिंग मधून इथपर्यंत बाहेर आलेल्या आहेत. कारण आता पुढे जे कॉलमचे जे पिंजरे उभे राहतील, ह्या पिंजऱ्यांचं जे ओव्हरलॅपिंग आहे, स्टील ओव्हरलॅपिंग ज्याला आपण म्हणतो, त्याच्यासाठी हे जे डोवेल्स आहेत हे वरती आलेले आहेत, ते कमीत कमी 2 फुटाचं ते असायला लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे दिसतील स्टीलचे जे बार आहेत हे बाहेर जे आलेले आहेत ते 2 ते 2.5 फुटापर्यंत आहेत. आता या ठिकाणी पुढचे जे कॉलम्स उभे करायचे ते पिंजरे सगळे बसतील आणि मग त्याच्या बाजूनी शटरिंग केलं जाईल आणि मग ते कॉलम भरले जातील. आणि मग कॉलम भरून झाल्यानंतर मग कॉलम झाले की त्याच्यानंतर असतील ते फ्लोअर बीम्स आणि फ्लोअर बीम झाल्यावर स्लॅब, असा हा सगळा पुढचा प्रवास असेल. तर याच्या अगोदरचे जे 2 भाग होते ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की फुटिंग आपण म्हणजे खड्डे कसे खणले गेले, त्याच्यानंतर मग ते जे खालचं जे फुटिंग, त्याच्यानंतरचं प्लिंथ बीम, आणि आता प्लिंथ बीम नंतर आपण आता इथं पूर्ण झालेली आहे ती आपली ही पूर्ण प्लिंथ की ज्याला आपण पाया म्हणतो. कसा वाटला मला वाटतं तुम्हाला हा प्रवास? कारण ह्या ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्ही कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या तरी साईडवरती थोड्याफार प्रमाणात बघता, पण आता हा जो तुम्हाला आम्ही जो दाखवतोय हा पूर्ण ज्याला म्हणतो इन डिटेलमध्ये, की जे तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमच्या घराची रचना कशी झालेली आहे आणि तुमचं घर कसं बांधलं गेलेलं आहे. तर हा पाया. पुढच्या भागामध्ये आपण भेटू, त्यावेळेला तुम्हाला काय बघायला मिळेल, तर त्याच्यावरती जे कॉलम्स उभे झालेले असतील, त्याच्यानंतर आरसीसी स्लॅब पर्यंतच्या ज्या गोष्टी झालेल्या असतील त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. धन्यवाद.